नमस्कार, आयकॉन टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज परत एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रोज आपण पाहतो, रोज कोणाचा तरी मोर्चा असतो, कोणाचे तरी निवेदन असतात, कोणाचे तरी आंदोलन असतात, कोणीतरी उपोषणाला बसलेलं असतं। हे काय चालू आहे काय कळत नाही। आणि हे जे लोक इथं बसलेले असतात हे काही टाइमपास म्हणून बसलेले नसतात, तर यांच्यावर अन्याय झालेला असतो, अत्याचार झालेला असतो। कुठेतरी शासनाकडून म्हणूया या अदर्स कोणाकडून म्हणूया, शक्यतोवर 99% शासनाकडूनच यांच्यावर अन्याय झालेला असतो। त्यामुळेच हे या ठिकाणी आलेले असतात। म्हणजे शासन व्यवस्थित काम करत नाही आहे का, असंच एक प्रकरण बघता आपण आपल्या मागे बघू शकतात की काही आदिवासी लोक आहेत जे MP मधून इथं आलेत कामासाठी आणि त्यांना कामही मिळालं वन विभागाकडून। वन विभागामध्ये दरवर्षी जसं शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे झाडी लावली जातात, मग ते जंगली झाडी असतील XYZ जे पण असेल, पण त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आहे आणि त्या प्रमाणात ठरल्याप्रमाणे त्यांना पैसा दिला जात नाही आहे। पैशाच्या बदल्यात त्यांना शिव्या आणि धमक्या दिल्या जात आहेत। आणि त्याच पद्धतीने जसं आपण म्हणतो की प्रत्येकासाठी कोणीतरी बनलेलं असतंच आणि प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे, तसं हे जे आदिवासी लोक आहेत त्यांना कदाचित फार काही समजत असेल नसेल, तो पार्ट वेगळा आहे। पण आमचे ॲडव्होकेट मित्र आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या लोकांना बघितलं आणि त्यांना होऊन अडचण विचारली आणि त्यांनी जे काही प्रकरण सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं आणि ते कुठलाही मोबदला न घेता यांच्या बाजूने यांची कैफियत मांडत आहेत। तर आपण त्यांनाच विचारूया नेमकं प्रॉब्लेम काय आहे। नमस्कार, नाव काय आपलं? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील सोनवणे। नेमकं काय अडचण काय आहे? हे जे काही मजूर आहेत हे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे बाहेरून आलेले आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत, मध्य प्रदेशमधून आलेले आहेत आणि हे अनाडी आहेत। हे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पोट भरण्यासाठी आलेले आहेत आणि पोट भरण्यासाठी आल्यावरती वाईट वाटतं की आपल्या राज्यामध्ये काही वन विभागाच्या लोकांनी यांच्यासोबत अन्याय केला आहे आणि अन्याय असा केला की यांना त्या ठिकाणी जवळजवळ 35 मजुरांना त्यांनी बोलावलं आणि वृक्षारोपणाचे काम दिले। वृक्षारोपण करताना यांना ठरवलं गेलं की 7 रुपये प्रति दराने तुम्हाला झाडे लावायची आहेत, त्यांची निंदणी करायची आहे, तसेच त्यांचे जे काही पाणी वगैरे असेल ते सर्व देखरेख यांना करायची आहे। यांनी जवळजवळ 7व्या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून सतत आजपर्यंत वृक्षारोपणाचं काम केलं। जवळजवळ त्यांनी 70 ते 80 हजार झाडे लावली, त्यांची निंदणी केली, त्यांना पाणी वगैरे घातलं, त्यांची देखरेख केली आणि जो काही त्यांचा मोबदला बनत होता, जी काही त्यांची मजुरी बनत होती, वन विभागाने म्हणजे पारोळा रेंज, अमळनेर रेंज यांनी यांचे जे अधिकारी होते यांनी त्यांना मोबदला देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला। या अधिकाऱ्यांनी यांच्या अनाडीपणाचा, अशिक्षितपणाचा असा गैरफायदा घेतला की त्यांना 1-1.25 लाख रुपये देऊन टाकले आणि म्हणाले की जेवढे तुम्ही काही काम केलेलं आहे हे इतकं काम पुरेसं आहे आणि तुमची त्याचा मोबदला हा एवढा सफिशियंट आहे, तर तुम्ही इथून जा। जेव्हा यांनी हिशोब केला, अनाडी बुद्धीप्रमाणे त्यांनी हिशोब करून त्यांनी अंदाजे सांगितलं की आमच्या जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये पेमेंट निघतो आहे, कृपया तो आम्हाला त्याचा मोबदला द्यावा। परंतु त्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन यांना त्यांच्या कार्यालयातून हाकलून लावले। नुसतेच हाकलून लावले नाही तर त्यांना धमकीसुद्धा दिली, जर तुम्ही आमच्याकडे पुन्हा पुन्हा पैशांची मागणी कराल, पेमेंटची मागणी कराल तर आम्ही तुम्हाला, या ठिकाणी जंगल आहे, या ठिकाणी जंगली जनावरं राहतात, वाघ सिंह सारखे प्राणी राहतात, आम्ही तुम्हाला त्यांच्या तावडीत देऊ, तुमची बोटीसुद्धा मिळणार नाही अशी त्यांना धमकी दिली। आणि जर नाहीच ऐकलं तरी आम्ही तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून जेलमध्ये टाकू, असं यांना भीती दाखवून त्यांना धमकी देऊन त्या ठिकाणाहून हाकलून लावलं। तर शेवटी हे गरीब लोक आहेत, हे परराज्यातून आलेले आहेत, यांना इथले जास्त माहिती नाही म्हणून ते न्याय मागण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेले आहेत। तर मी आज या ठिकाणी सर्व मजुरांना घेऊन आलेलो आहे। माननीय कलेक्टर साहेबांकडे आम्ही आज निवेदन देणार आहोत की या वन मजुरांना, या गरिबांना, या अनाडी लोकांना शासन नक्कीच न्याय मिळवून देईल ही आम्हाला अपेक्षा आहे। म्हणूनच आज रोजी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। भी एडवोकेट साहब ने जो बताया
उसमें क्या तथ्य है, सही। और जैसे आपने हमें क्लिप दिखाई उसमें आपको धमकी दी गई थी, तो आपका जब उनके साथ संभाषण होता है तो कैसा व्यवहार करते हैं? सर हमारा उनसे काम की बात, प्रेम से बात बुलाए थे हमको, और अब काम न पड़ गया तो हमको धमकी दे रहे कि शेर में सूअर की किस्म फंसा कर तेरे को जेल में डाल देंगे, साले जेल में सड़ेंगे। हमने अपना मजदूरी मांगी कि सर मेरा पेमेंट जो 4.5 लाख रुपए बचा शेष वो दे दिए। हमारा 5,80,000 रुपये था, जिसमें 1,30,000 काट ले, 4.5 लाख रकम हमारे शेष दे दे। हमारे 35 मजदूर बच्चे छोटे बच्चे लिए हम लोगों को MP से बुलवाए गए हैं। हमने मुक्तानगर रेंज में काम किया था। मुक्तानगर रेंज में भाई कोई बुराई नहीं है, मुक्तानगर में मेरा व्यवहार बना, इसलिए मैं पाड़वा रेंज में मेरे को सोने दादा, रामदास काका, सूत्री पाटल, इन 3 जगह मैंने काम किया, 3 साइटों में। हमारे 35 आदमी ने इन्होंने काम करा लिया, खर्ची देते गए 1,000 रुपये, 5,000, 2,000 रुपये खर्ची देते गए। हमारा टोटल 1,30,000 रुपये पाए उनसे। हमारा रकम सास बची है 4.5 लाख रुपये। मैं कलेक्टर साहब से गुहार लगाता हूँ कि हमारे मजदूरों का पेमेंट दिला दिए। यहाँ पे हम डले हैं, MP से आए हैं, कुछ होता है इसकी दुर्घटना के लिए हमारे मजदूरों के साथ में, मेरे साथ में, तो सोने दादा, रामदास काका, सूती पाटल, इन लोगों के ऊपर हमको कंप्लेन करना पड़ेगी। कलेक्टर साहब से गुहार लगाएंगे, हमारा पेमेंट दे दिए, मजदूर अपने MP चले जाएँ वापसी, हमारा जो पेमेंट हम अपने घर लेके चले जाएँ। हम बैठे, हमारे पास खाने को पैसे नहीं हैं, हम लोग भूखे पड़े सुबह से। हमारे लिए एंड वो वकील साहब हमारे और हमारे पत्रकार लोग सब लोग आ गए हैं, तो बेचारे मदद कर रहे हैं। हम भी गुहार कलेक्टर साहब से लगाएंगे, हमारा मजदूरों को पेमेंट दिलवा देंगे। अभी हमने देखा कि सब लगभग काफ़ी लोग हैं, छोटे बच्चे भी है, और बोरी बिस्तर भी साथ में, यानी क्या हुआ क्या कि आपको बोरी बिस्तर लेके आना पड़ा? बोरी बिस्तर से लेके आना पड़ा सर हमको। हमारा पेमेंट मांगने गए, धमकी देने लगे मारने के लिए, तब हमको कलेक्टर साहब के अपना सामान लेके आना पड़ा, बर्तन वाले कपड़ा है अपने वो लेके आना पड़ा। पेमेंट देते सर, घर चले जाते हैं सर, हम पेमेंट लेने के चक्कर में गुहार लगाने आए हैं। सर आम्ही बघितलं की इथं लहान मुलं पण आहेत, बायका आहेत, लहान मुलं आहेत, पण त्यासोबतच त्यांचा बोरी बिस्तर पण आहे. म्हणजे मला वाटतं गोनपाटामध्ये बांधलेले त्यांचे जे काही छोटे मोठे भांडे असतील ते त्या बाजूला दिसतच आहेत. नेमकं झालं काय की यांना, म्हणजे आम्ही तरी पहिल्यांदा बघतोय की आदिवासी लोक आलेले आहेत, मोर्चे वगैरे होत असतात, आंदोलन होत असतात, पण असं घर संसार घेऊन काय कोणी येत नाही. तर नेमकं काय आहे ते? हे बघा, या ठिकाणी हे लोक बिचारे त्यांचं सामान घेऊन आलेले आहेत. विषय असा आहे त्यांचं सामान आणण्याचा की त्यांच्याकडे आज रोजी म्हणजे राहण्यासाठी घर नाही. हे इकडे तिकडे जिथे मजुरी मिळाली त्या ठिकाणी ते जात असतात. त्यामुळे असं म्हणजे या ठिकाणी मुळीच नाही की ते या ठिकाणी उपोषण करणार आहेत किंवा ते या ठिकाणी डेरा टाकणार आहेत वगैरे, असं काही नाही. आम्ही जे काही करणार आहोत ते आम्ही कायदेशीर मार्गाने करणार आहोत आणि कायद्याचा भंग होईल अशी कोणतीही कृती आम्ही या ठिकाणी करणार नाही आहोत. न्याय मिळवण्यासाठी आलेले आहेत आणि ते गरीब आहेत, त्यांना कोणती गोष्ट करावी किंवा कोणती गोष्ट नाही करावी याची त्यांना समज नाही आहे. म्हणून मी माझ्या परीने जितकं त्यांना समजवता येईल मी तितकं त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मैं अपने DOPO साहब से मिलने के लिए जाने के तैयार हूँ। कलेक्टर साहब से पूछ के DOPO साहब के जाएंगे। हमारे साथ में कोई गद्दारी होती तो उसके लिए कलेक्टर महोदय, सोने दादा, रामदास काका, सूरती पाटिल, ये 4 आदमी जिम्मेदार रहेंगे। मैं कलेक्टर साहब से निवेदन करता हूँ। त्या महिन्यात लागायलाच पाहिजे, निंदी बी जुलै महिन्यामध्ये व्हायलाच पाहिजे. पैसा नाही आहे आणि हे काम करणार केव्हा तुम्ही? जे रोप याला आधीची की गरज नसते, तो टाइमच ठरलेला असतो. या लिमिटमध्ये काम करणंच मिळायला पाहिजे. म्हणून घाबरतो, हे घाबरणं असं मागात पडतं आम्हाला. मी तर अध्यक्ष राहून सांगतो की काय कामं करायचे सरकारी, नंतर उद्या टाकणार लगेच माहिती अधिकारामध्ये अर्ज पडत काम काही MP च्या मुलांना आणले म्हणजे घरी आपल्या अकाउंट में पैसे देंगे तो वापस देंगे हमको. नाही, मग यांची अकाउंट डिटेल वगैरे घेतलेली का तुम्ही? कोणी अरे घ्यावी लागते ना, ही बोली झालेली असते. घेतलेली आहे का? सदर प्रकरण आपल्याला माहितीच आहे. एक आदिवासी व्यक्ती ज्याची कंप्लेंट आहे की त्याच्याकडून काम करून घेण्यात आलं पण त्याला पेमेंट दिलं जात नाही आहे, म्हणून ते त्याचा अख्खा बोरी बिस्तर घेऊन, त्याचे नातेवाईक घेऊन, त्याचं फॅमिली घेऊन बाहेर बसलेला आहे. आणि ही झाली एक बाजू जी आपण आता ऐकलीच आहे. सेकंड बाजू पण आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे. हे जे पेमेंट लेट होतं त्याच्या मागचं रिझन काय असतं? मी देवीदास जाधव, वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा जळगाव अध्यक्ष. काय वन विभागाचे प्रोटोकॉलप्रमाणे रोपं लागवड, निंदणी, माती भराव ही कामं जे असतात पावसाळा सुरू झाल्यापासून सुरू असतात. काय असतं, स्थानिक ठिकाणी काम करताना मजूर उपलब्ध नसतात. ही बाहेरची जी मजूर असतात
हे रोजगारासाठी आपल्याकडे आलेले असतात. हे रोजगार घेण्यापुरतं आपल्याकडनं काम करून घेतात. नियमानुसार काय असतं, आपल्याकडे निधी येत नाही तर आपण यांना एक ॲडव्हान्स स्वरूपात यांना मदत म्हणून देतो ना. तर किराणा दुकान असेल कोणी याच्या परिसरामध्ये आपण यांना मदत स्वरूपात पैसे देतो. पण ही लोक काय करतात, अर्धी कामं करतात आणि त्याच वेळेस पूर्ण पैशाची मागणी करतात. जे शासकीय निधीच वेळेवर येत नसेल तर यांना पूर्ण निधी देणार कुठून? याच्यात काय होतं, याच्यात गैरसमज होतो. ही व्यक्ती कामं करतात पण पैसे मागताना पूर्ण मागतात तर देणार कुठून? आणि आपण दिलेला पैसासुद्धा जो आहे, ही व्यक्ती म्हणता की आपण एवढा दिला, आम्हाला एवढा पाहिजे. नियमानुसार जी रक्कम आपल्याला त्यांना दे ही यांच्या खात्यावर दिली जाते. हे खाते नंबरही देत नाही, काम करून घेता, ॲडव्हान्स घेता आणि अशा प्रकारचे आरोप करतात. आता तर तुम्हीच म्हटले की ते खाते नंबर देत नाही, मग तुम्ही यांच्या खात्यावर पैसे दिलेले नाही आहेत का? कॅश दिलेली आहे का? हे काय असतं, ज्यावेळेस हे कामाला येतात यावेळेस यांचे जे मुकरदम असतात तर ते काय म्हणतात की आपण काम करतो आहे, काम वगैरे करून देऊ, ज्यावेळेस तुमच्या शासकीय निधी येईल त्यावेळेस आम्ही आमचे अकाउंट देऊ, त्याच्यामध्ये तुम्ही निधी वितरित करा. हे लोक काय करतात, काम अर्ध झालं का पैसे मागणी करतात, नाही केलं तर अशा प्रकारे बदनामी करतात की आमचे नावही घेतले नाही आणि आमचा पैसाही दिला नाही. नियमाप्रमाणे हा शासकीय खात्यातच पैसा जातो. म्हणजे शासकीय पेमेंट आलेलं नसतं पण तो जो काही खर्च होतो तो तुम्ही खिशामधूनच करतात असा अर्थ आहे का? तो स्थानिक व्यवस्था करून आपण त्यांना काही स्वरूपात आपण त्यांना ॲडव्हान्स म्हणून देतो की यांचा उदरविवाह म्हणजे निदान 1 हप्तापर्यंत त्यांचा खर्च दाखवायला पाहिजे आपण म्हणून त्यांना एक मदत देतो जवळपास करून. ती रक्कम त्यांच्या बाजार कामापुरते पुरेशी असते. पण बऱ्याच वेळेस असं पण होतं की पैसे मागताना त्यांना धमक्या दिल्या जातात, शिव्या दिल्या जातात, असं त्यांनी कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं तर त्या काय वाटतं तुम्हाला, असं होतं का? असा प्रकार काय आज घडत नाही. हे प्रकार जे हे बोलण्यामध्ये काय असते, एकमेकांशी बोलण्याच्या वादात यांचे वाद घडतात, याच्यामुळे अशा घटना घडत असतील. पण असा प्रकार याच्यात काही घडलेला नाही. यांनी काम केलं दुसऱ्याकडे आणि वाद घातला दुसऱ्याशी, असा प्रकार याच्यात झालेला आहे. सदर प्रकरण आपण जे बघितलं, जे वनमजूर होते आणि त्यांचा असा आरोप होता की त्यांच्याकडून काम करून घेण्यात आलेलं आहे पण त्यांना पेमेंट दिलं जात नाही आहे. त्यांचा जो आरोप होता तो यांच्यावर होता. प्रेम सोनवणे नाव तुमचं, बरोबर आहे? प्रेमराज सोनवणे. तर आपण त्यांना विचारूया की नेमकं काय अडचण होती, काय तक्रार होती, या लोकांनी तुमच्याबद्दल का बरं तक्रार केली असेल? शासनाचा पैसा वरून आलेला नाही अजून आणि त्यामुळे काम त्यांनी केलेलं आहे, त्यांचं पेमेंट देणं बाकी होतं आणि ते पेमेंट आता वरिष्ठांच्या समोरच जेव्हा बाजू आली आहे तसं आता वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे देऊ आपण त्यांचं पेमेंट. साधारण किती पैसे दिले गेलेले आहेत आणि किती द्यायचे बाकी होते, काही झालं का फायनल? त्यांना पेमेंट ॲडव्हान्स हा इकडनं तिकडनं किंवा लोकांचे जे असे गावातले उधारी म्हणा असे धरून 2,37,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स दिलेला होता आणि आता साहेबांनी त्यांना काहीतरी मला वाटतं 4 लाख जे काही समथिंग वरती निघाले ते पेमेंट आता त्यांना 15 दिवसाच्या बोलीवर द्यायचं ठरलं. त्यांनी लिस्टिंगमध्ये तर काहीतरी 1,30,000 वगैरे असं दाखवत मॅच होतं. केले सगळे तिथे कॅबिनमध्ये. आता त्यांना साहेबांनी विचारलं सगळे आकडे, ते म्हणे हा एवढे मला भेटलेले आहेत बस. त्यांनी कबूल केलं. बरं ठीक आहे. आता जसं तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलतायत आणि तुमचा आवाज पण चांगला आहे, गोड आवाज येतो, चांगला बोलताय, पण त्यांनी जे क्लिप दिली त्याच्यामध्ये एकदम अश्लील शिवाय तुम्ही त्यांना देताय, धमक्या देतायत, असं त्यांनी एक क्लिप दिलेली आहे. तो काय मॅटर आहे? तसं वाद तर काही होता नाही शिवाय देण्यासारखा. वाद मी त्यांच्याशी का घालू? मी तसं का ते वाद नाही केला. जर वाद नसता तर इथपर्यंत प्रकरण आलंच नसतं ना हो. त्यांना पेमेंट पाहिजे होतं ना, पेमेंटसाठी हा विषय होता. पेमेंटसाठी इथपर्यंत इश्यू आलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना धमकी दिलेली आहे, तुम्हाला जंगलात मारून टाकील, वाघशिंयाच्या तावडीत टाकून देईल, जंगलातून परत जाऊ देणार नाही आणि घाणेरड्या शिव्या दिल्या गेलेल्या आहेत, असं डायरेक्ट त्यांच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. असं शिव्या तर मी नाही दिलेल्या. पक्का? बिलकुल. शिवी तर मला द्यायचा काही अधिकार बी पोहोचत नाही, मी कोणत्या हिशोबाने शिवी देणार त्यांना? शिव्या प्रत्येक जण देतात, त्याच्यात नाही, काय पण मला एवढं काही विशेष नाही, म्हणजे मी अधिकार नाही ना मला बोलायचा. त्यांचं जे हक्क आहे, नाही काम बघा, केलंय, तुम्ही त्यांना म्हणजे कामाचा तुम्ही पैसा मला देणं आहे. ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आहात आणि तुम्ही तुमचा पदाचा गैरवापर करून त्याच्यावर असं दबाव तंत्र आणण्यासारखं ते क्लिप ऐकल्यानंतर वाटते. नाही नाही, तसं काहीच उद्देश नाही आपला. त्याने बिचाऱ्याने काम केलं, त्याचा पैसा त्याला दिलाच गेला पाहिजे. जब आप अंदर गए तो क्या सॉल्यूशन निकला, यानी आपको क्या लगता है? मैं अंदर गया
मैं अंदर का कलेक्टर महोदय, हमारे डीओपो साहब, हमारे रेंजर साहब, हमारे डिप्टी साहब, नाकेदार, सभी लोगों के सामने हमारा पेमेंट 6.5 लाख का बना था, जिसमें हम वो लेके काट के सब हमारी रकम शेष बची है 4.5 लाख। और हमको पैसा हमारे सभी भाई कह रहे हैं पैसा लेके घर जाएंगे पूरा, चाहे वो 2 दिन मिले चाहे 3 दिन मिले, पैसा लेके घर जाएंगे पूरा अपना। और हमारे कहना चेक खाता जो चेक काट के दे दे, हमको चेक लेके जाकर मंजूर है। उसमें हमारे कलेक्टर महोदय कह दिए कि हम पेमेंट कै दिन में दे रहे हैं, कलेक्टर महोदय से आके ले लेंगे। कब देने का वो 1 महीने का समय मांग रहे हैं, तो 20 दिन कह रहे हैं, 20 दिन कह रहे हैं। 20 दिन समय हमारे लेबर मना कर रहे हैं, मजदूर भाई सब मना कर रहे हैं, हमारे मजदूर भाई सब मना कर रहे हैं हमारे कि नहीं पैसा लेके जाना है। तो यहाँ पे हम रुकेंगे तो कलेक्टर महोदय की गारंटी में रुकेंगे, कहीं पे रुक दे कलेक्टर महोदय, हमें 4 दिन रुक देंगे, 4 दिन रुक के खा लेंगे हम, मंजूर हमको, ठीक है। वो खर्चा हमारा उठाने के लिए तैयार हो। नहीं हम लेबर निकाल दें, 4 आदमी रुकेंगे तो हमारी कहीं पे कलेक्टर साहब की सुरक्षा से रहेंगे। तो गवर्नमेंट का कुछ रूल रेगुलेशन तो होगा ना, जब आपने काम लिया होगा तब कुछ हुआ था क्या, बोलना आप? वहाँ पे जो रेट शासन की थी वो रेट निकाली गई। हमने 70,000 25 सेक्टर में 70,000 रुपये लगाई थी, मिट्टी चढ़ाई, नाली बनाई, और उन्होंने 7 से रेट निकाली गई उसकी, जाके हमारा पैसा सब बना के साहब ने रेट निकाली, कलेक्टर मोदी ने, डीओपी साहब ने, हमारे ने, उन्होंने रेट निकाल के हमारा पैसा निकाल के दे दिया। जैसे आप बोल रहे हैं कि 25,000 हेक्टर में 70,000 रोप लगाए, बराबर है, लेकिन उनका कहना ऐसे है कि 70,000 हेक्टर में 25,000 रोप लगाए। नहीं 25 हेक्टर है, 70,000 रोप लगाए मैंने, 70 रोप लगा। चारा गऊ को चारा नहीं, जो जानवर खाते हैं उनके लिए हमने चारा लगा, नाली। और हमारी वीडियो रखी है, हमारे सभी लेबर की वीडियो डेली की बनती थी। और हमने 9 हेक्टर में काम किया था, 9,951 गड्ढे, लेकिन मेरे 9,500 निकले मिले। हमने उसका हमारा मिला है, पौधा लगा उसका मिला, हमारा सब मिला। तो अभी जो कलेक्टर साहब ने बोला उसके लिए आप समाधानी है या नहीं? हमारे सभी भाई लोग मना कर रहे हैं पैसे के लिए। हम कलेक्टर साहब ने दोबारा अंदर बुलाए हैं, जा रहे हैं अंदर, उसके बाद बाहर आके फिर उतारा, हमको पैसा लेके ही जाना।